तर मोहन वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि आज आपण चाललेलो आहे फक्त मेंटेनन्सचीच काम करायला, कारण इन्व्हर्टरला आपल्या व्होल्टेज जास्त मिळायला लागले किंवा कमी मिळाले काय माहीत नाही. त्यासाठी आम्ही मल्टीमीटर पण चेक करायला साईडवर. व्होल्टेज आपला 50 मोडमध्ये चालला आहे आणि बंद व्हायला लागला. काय प्रॉब्लेम झाला जेवढा जाऊन बघूया आता. यो जुना डीसी बॉक्स काढून आपल्याला यो नवीन डीसी बॉक्स बसवायचा आहे. हा त्यातच होता की त्यामधला बहुतेक एसबीडी खराब झाला असणार आहे जुन्यामधला. यातला डीसी बॉक्स मधला यो नवीन लावून बघा चालू होतोय काय. जर चालू नाही झालं तर आपला इन्व्हर्टर खराब असणार आहे. चला बघूया. कळलं? घेऊन बघा आता डीसी पहिला सप्लाय चेक कर येते का बाबा. सप्लाय आला पाहिजे मेन मुद्दा ती. अजून सप्लाय आला नाही. सप्लाय झाला नाही अजून. तिकडं लावून बघू त्याला सप्लाय दाखवू दे टेस्टरला. प्लस मायनस दाखवू दे की. दाखवू दे ना. मग दाखवू नाही फ्यूज उडली हो कोणतो आतमधली ह्यातली आतली परत आता मग काय करायला माहिती आहे का. आता ए भाऊ मस्तपैकी असं जळालेलं आहे आणि यात प्रॉब्लेम आहे इन्व्हर्टर फॉल्टी. चला जाऊया आता आपण. बिनकामाचे अडकून बसलो आम्ही इथं. इन्व्हर्टर फॉल्टी नाही आवड आपलं. जोडाय भावा नाच खोळा आवाज यायला ना तुला. मागं प्लास्टिक चढली रे. पल्लसू मानसू चक्क माळा किती दाखवते. बरोबर आहे की. 200 किती 295 दाखवू दे. हा ओके. आता तुमचे जे फ्यूज आहे ना हा डीसीबी मध्ये आलं लाईन काय झालं. डीसीबी मध्ये तुमचं व्होल्टेज आलं बरोबर आहे. हा तुमचं इन्व्हर्टरला कनेक्ट आहे ना ते. हा कनेक्ट आहे की? आहे की. हा फ्यूज ऑन करा त्याची. फ्यूज ऑनच आहे. ऑनच आहे फ्यूज. हा इन्व्हर्टरला कनेक्शन दिले नाही त्याचा इन्व्हर्टर ऑन करा तुमचा. इन्व्हर्टरला बटन नाही पण ऑन करायचं. बटन नाही होत्या. इन्व्हर्टर चालू ठेवा मग. नाही चालू होत ना. एसी सप्लाय दिल्याशिवाय चालू होते का विचारा. एसी सप्लाय द्यायला लागते का त्याला. नाही हे सप्लायच्या अगोदर तुमचा इन्व्हर्टर चालू झाला पाहिजे काय. नाही ना इन्व्हर्टर चालू होईना. मला वाटतं इन्व्हर्टर मध्ये काहीतरी फॉल्ट आहे. हा मग इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट आहे तुमचा. तेच सांगालोय मी कालपासून तेच बोलून सांगालोय साहेबांना. त्या कोण महादेव बरोबर आलं की आता हे पण. हा त्यांच्याकडनं आपण काम केलेली. ओके मग एक काम करा त्याने इन्व्हर्टर आला की नाही त्याच्याकडे घेतलाय. नाही ते महादेव पाटलांनी तुमचा नंबर देईल का. तुमच्याकडनं घेतली ती सिस्टीम असं म्हणाले. तुमच्याकडनं घेतली सिस्टीम असं म्हणाले तिने. इन्व्हर्टरचा नंबर हा इन्व्हर्टर ज्याच्याकडे बसवलंय ना त्याच्या कंझ्युमरचं नाव हा पिनकोड आणि खालचं जे डोंगल आहे हा ते डोंगल ते डोंगर आहे नाही आपलं वायफायचा ते ऑन होत नाही आहे. जोपर्यंत कारण काय इन्व्हर्टर आहे नाही हा मग एक काम करा त्याला जे मायनसला मायनस लावलं का तुम्ही हा पलीकडच्या बाजूला प्लसला मायनसला मायनस लावलं का. लावली की. हा खाली जी वायर टाकली आहे ते प्लसला मायनसला टाकली आहे बरोबर. होय होय. हा मग एक काम करा इन्व्हर्टरचं प्लगिन काढा. इन्व्हर्टर बदल कनेक्टर काढू काय. हा इन्व्हर्टरचं कनेक्टर काढा आणि त्या कनेक्टरला व्होल्टेज येते का बघा. म्हणजे इन्व्हर्टरच्या कनेक्टरला का इन्व्हर्टरला जोडले त्याला. इन्व्हर्टर तुम्ही वायर खाली काढले बाहेर. हा डीसी मधनं काढून इन्व्हर्टरला जोडले. हा जे जोडले नाही हा ती वायर काढा आणि त्या वायरचा व्होल्टेज
मग काढताना आता स्पार्क होणार नाही ना तिथं? नाही काय होत. काय होत नाही? आपली फ्यूज अनप्लग करा की. फ्यूज उडते मग. फीज उडत्या हो, असं व्हायला विषय. काय करा, दोन- अनप्लग करा सांगतो मी. 2 वेळा फ्यूज उडल्या इथली, आम्ही ट्राय करून बघितले. तेच सांगतो तुम्हाला, फ्यूज अनप्लग करा. अनप्लग म्हणजे काढू तिची वायर काय? हा, नाही नुसती फ्यूज ही करा. असं काढा म्हणते ती पाडल्या का ती पाडल्यावरच ती स्पार्क होते हो तिथं. असा व्हायला विषय. 2 वेळा तसंच झाले. त्या कंडक्टर मधनं तिकडे गेलं सप्लाय, ते पण सप्लाय सेम दाखवते 296 व्होल्ट. हा इन्व्हर्टरचे कनेक्शन जे करणार खालून बर. ती स्पीड म्हणून जाते सप्लाय. मीटरला आपल्या हे टाकायचं काय म्हणतात शेवटी तिथं बरोबर झाले राहुल दा. ठीक होते मी काढ नसते का? तर भावांनो, प्रॉब्लेम हा इन्व्हर्टरमध्ये इन्व्हर्टर फॉल्ट आहे. सगळं पाठवले मी व्हॉट्सअपला तुम्हाला. चला आता आपण दुसऱ्या साईडवर जाऊया. तुम्ही फोन करून आणि ती फुल काय process तरी म्हटलं एवढी कामं केली तर आमच्यात कसं काय प्रॉब्लेम येते. नवीन आल्यावर चला जाऊया. तर दुसऱ्या साईडवर येऊन आपला दुसऱ्या साईडवरचा इन्व्हर्टर हा, लावलेला आहे बिलकुल. मस्तपैकी. बघा नॉर्मल. हा चला आता दुसऱ्या साईडवर जाऊया आता आपण. दिसते का नाही? हा ठीक आहे, नॉर्मल आहे. 2627. चला जाऊयात दुसऱ्या साईडवर.